ज्याचं लो AMH आहे त्याला कंपल्सरी IVF करणं गरजेचं आहे का, की त्या आधी सुद्धा आपण काही करू शकतो? नाही, असं काही नाहीये, की AMH लो आहे म्हणजे हं. तुम्हाला प्रेग्नन्सीच राहणार नाही, असं नाहीये. हां. प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला डिफिकल्टीज येऊ शकतात आणि हं. नैसर्गिक प्रेग्नन्सी राहणार नाही असं मुळीच नाहीये. हां. एकदम 0.2 चे सुद्धा आमच्याकडे पेशंट आलेले हं, बघितलेत मी हं, आणि बरेच पेशंट स्पॉन्टेनियसली कन्फ्यूज झालेले आहेत. हं, नुसतं स्टिम्युलेशन दिलं आणि दुसऱ्या महिन्यात प्रेग्नन्सी घेऊन आलेले आहेत. त्यामुळे हं, असे बरेच पेशंट आहेत. हं, त्यामुळे असं विचार करायची गरज नाही. उलटं असं आहे हं, लो एमएचच्या पेशंटला हं, IVF मध्ये सक्सेस हा कमी असतो. हं, म्हणजे नैसर्गिकरित्या त्याला प्रेग्नन्सी राहणार नाही असं नाहीये. हं, पण IVF मध्ये सक्सेस कमी असतो. कारण काय, की लो एमएच म्हणजे काय लो रिझम म्हणजे कमी अंडी आहेत. हं, अंडी कमी आहेत याचा अर्थ काय झाला, की तुम्हाला IVF मध्ये सक्सेस रेट कशावरती असतो? हं, अंड्यांवरती असतो. हं, जेवढी जास्त अंडी मिळतील हं, तेवढा जास्त सक्सेस. हं, तेवढ्या जास्त प्रकारचे आपल्याला हं, एम्ब्रिओस मिळू शकतात आणि हं, सक्सेसमध्ये वाढ मिळते त्यामुळे. हं, पण इथे एक्सच कमी आहे त्यामुळे जर अडत नाही, तर विहिरीत हं, येणार कुठून? तसं म्हणतो हं. ना पुरात कृष्ण त्या प्रकारे बरोबर, ते, की बरोबर. पाणीच नाही तर येणार कुठून? मग हं, अंडे जर कमी असेल तर IVF मध्ये काय तर स्टिम्युलेट करून सुद्धा जास्त अंडी भेटत नाही आणि एम्ब्रिओ कमी बनतात बरोबर. आणि मग सक्सेस रेट कमी येतो. हं, पण नैसर्गिकरित्या बऱ्याच वेळा स्लो स्टिम्युलेशन आणि हं, नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी टाईम प्रयत्न केला आहे. हं. त्या लोकांना खूप छानपैकी रिझल्ट मिळालेले आहेत.